महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीची चुलबुल सर्वपक्षीय करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र बाबासाहेबांची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। संघांच्या 5 जन्य आणि ऑर्गनायझर या मुखपत्राचा विशेषांक काढण्यात येणार आहे। यामध्ये डॉक्टर आंबेडकर घर वापसीचे प्रणेते असल्याचं मत मांडण्यात आलंय। बाबासाहेबांनी वेळोवेळी मुस्लिम आक्रमकतेविरुद्ध आवाज उठवला होता। याप्रमाणे त्यांनी मुस्लिम धर्मांतराला आणि घटनेतील 370व्या कलमालाही प्रखर विरोध दर्शवला होता। जगभरामध्ये केवळ मुस्लिमांचं संघटन करण्यात येत असल्याचं बाबासाहेबांच्या खूप पूर्वीच लक्षात आलं होतं। हिंदूंच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन इस्लामचा आक्रमक प्रसार करण्याच्या राजकीय भूमिकेवर त्यांनी नेहमीच टीका केली होती। पाकिस्तानमध्ये आणि भारतातील हैदराबाद प्रांतात अनुसूचित जातीच्या हिंदूंचे सक्तीने धर्मांतर सुरू असताना बाबासाहेबांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला। याचप्रमाणे धर्मांतर केलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात येण्यासाठीही बाबासाहेबांनी प्रोत्साहन दिलं। यामुळे त्यांचा घरवापसीला पाठिंबा होता, असेही केतकर म्हणाले। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियावर नेहरूंनी पाळत ठेवली असेल तर सरदार पटेल यांना हे माहीत होतं का, असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला आहे। नेहरूंच्या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे गृहमंत्री होते, त्यामुळे त्यांना या सर्व प्रकाराबद्दल माहिती होती का, असा प्रश्न दिग्विजय यांनी उपस्थित केला आहे। एवढंच नव्हे तर जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते। जी.बी. पंत काटजू हेही गृहमंत्री होते, अशी आठवणही दिग्विजय सिंग यांनी करून दिली। यामुळे या सर्वांचा नेताजींच्या कुटुंबियांवर पाळत ठेवणाऱ्यांमध्ये समावेश होता का, असा सवाल दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवरून विचारला आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात एका चिमुकल्याचे पोट दुखत आहे म्हणून एका भोंदू बाबाने त्या बाळाच्या पोटावर गरम सळीने डाग दिले। यामुळे बाळाची प्रकृती गंभीर होऊन ते बाळ नागपूरच्या शासकीय रुग्णालयात जीवन मृत्यूशी लढाई करत आहे। काय दोष होता त्या चिमुरड्या बाळाचा? या जगात पदार्पण केल्यास त्याला प्रशासनाच्या अनास्थेचा बळी व्हावं लागलं। ही घटना सांगली जिल्ह्यात घडली। या सर्व घटना ताज्या असतानाच बुलढाणा जिल्ह्यातही काहीसे असेच प्रकार संग्रामपूर, जळगाव आणि मेहकर तालुक्यातील भोंदू आणि बोगस डॉक्टरांकडून सुरू आहेत। अनेक वेळेस माध्यमांनी या बाबतीत जनजागृती केली, मात्र प्रशासनाची झोप अजूनही गेलेली दिसत नाही। सर्वसामान्य जनतेसाठी माध्यमांनी वेळोवेळी प्रशासनास बोगस डॉक्टरांची आणि मान्यता नसलेल्या पदव्या लोकांना दाखवून सामान्य जनतेला लुटणाऱ्या बोगस MD डॉक्टरांची यादी दिलेली असताना फक्त कुणाची व्यक्तिगत तक्रार नसल्यामुळे प्रशासन अशा बोगस आणि भोंदू डॉक्टरांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे। परंतु जनतेच्या भल्यासाठी प्रशासन आज कशासाठी तक्रार हवी आहे हेच अर्थपूर्ण आहे। कदाचित एखादी मेळघाट किंवा अजून मोठी घटना जिल्ह्यात झाल्यावर किंवा अनेक निरपराध सामान्य लोकांचे जीव गेल्यावर प्रशासन जागे होईल आणि थातूरमातूर कारवाई होईल। प्रशासनिक अधिकाऱ्यांचे पगारही तेवढेच राहतील, पण निष्पाप सामान्य जनतेचं काय? असं म्हणतात ना की जनतेचे चांगले करण्यासाठी कुणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही। माध्यमेही तेच करत आहेत, पण लोकप्रतिनिधी आणि ज्यांची विशेष करून ही जबाबदारी असते त्या प्रशासनिक अधिकाऱ्यांचीही काही कर्तव्य असतात। पण निलंबित होऊन चौकशी करत बसण्यापेक्षा वेळेत काहीतरी केले तर आपण जनतेला न्याय देऊ शकतो। हे या बाबतीत वातानुकूलित दालनात बसणाऱ्या अधिकाऱ्यांना कधी कळेल हे देवच जाणो, पण माध्यमे त्यांची जबाबदारी सामान्य माणसासाठी पार पाडणारच, एवढे मात्र नक्की। निसर्गाचा समतोल काहीसा बिघडला असून शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस काही पुरता सोडताना दिसत नाही। शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्याला पार झोडपून काढले। गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना आणि औरंगाबाद शहरात अवकाळीच्या जोडीला काही ठिकाणी गाराही पडल्या। त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी पुरता गांजला आहे। दरम्यान जालना जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले। रब्बी हंगामातील उरली सुरली पिके आणि आंबा बागेचेही या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले। गुरुवारी दिवसा आणि रात्री तसेच शुक्रवारीही औरंगाबाद, उस्मानाबादसह इतर विभागात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली। पुणे जिल्ह्यातील खेडमधील 13 गावांमध्ये 10,000 हेक्टर जमीन MIDCच्या ताब्यातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे।
9 वर्षांपूर्वी ही 10,000 हेक्टर जमीन शेतकऱ्यांचा विरोध असतानाही अधिग्रहित करण्याचा निर्णय झाला होता। यामुळे 13 गावांमधील शेतकरी कृषी खात्याच्या योजना आणि इतर सुविधांपासून वंचित राहिले होते। मात्र पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री आणि राजू शेट्टी तसंच उद्योग मंत्री अनिल देसाई यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संबंधित निर्णय घेण्यात आलाय। मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हे लवकरच छोट्या पडद्यावरील नच बलिये 7 या रियालिटी शो मधून आपल्या पतीसह झळकणार आहे। वाजले की 12 या लावणीद्वारे तिने प्रेक्षकांना आपले नृत्य आविष्कार दाखवला होता। आता पुन्हा नच बलिये 7 या रियालिटी शो द्वारे ती आपला नृत्य आविष्कार दाखवण्यास सज्ज झाली आहे। 2004 मध्ये झी टीव्हीवरच्या इंडिया सिनेस्टार की खोज मध्ये या रियालिटी शो मध्ये अमृता सहभागी होती। तिथेच तिची आणि हिमांशू मल्होत्राशी ओळख झाली। काही दिवसांपूर्वी अमृता आणि हिमांशू यांचा विवाह झाला। नच बलिये 7 च्या निमित्ताने लवकरच हे नवविवाहित जोडपं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याआधी ही मुंबई साल्सा फोक 2 या हिंदी चित्रपटात आणि हिम्मतवाला चित्रपटातील एका आयटम सॉन्ग मध्ये अमृता झळकली होती। यामुळे हिंदी टीव्हीसाठी अमृताचा चेहरा परिचयाचा आहे। अष्टपैलू जेम्स फॉकनरने केलेली 46 धावांची अफलातून खेळी आणि बळींच्या भरोशावर राजस्थानने किंग्स 11 पंजाबवर रॉयल विजयाची नोंद केली आहे। IPLच्या यंदाच्या सत्रातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स 11 पंजाबला 26 धावांनी धूळ चारली आहे। पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळल्या गेलेल्या या लढतीत पंजाबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजीस उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत दयनीय झाली। सलामीवीर अजिंक्य रहाणेने भोपळाही फोडता दुसऱ्या षटकात त्याने तंबूचा रस्ता धरला। त्यानंतर संघाच्या धावसंख्येत धावांचीच भर पडली आणि संजू सॅमसन ही वैयक्तिक धावांवर माघारी परतला। यानंतर आलेला नायर ही धावांवरच अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला। मात्र यानंतर स्मिथ, दीपक हुड्डा यांनी 51 धावाची शानदार भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढलं। फॉकनरने षटकार चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली। स्मिथनेही 30 धावांचं योगदान दिलं। शिवाय दीपक हुड्डाने 33 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला सन्मानजनक धावसंख्येवर नेऊन पोहोचवलं। राजस्थानने 20 षटकात 7 गडी बाद 162 धावा काढल्या। किंग्सकडून अनुरीत सिंगने 23 धावांवर जॉन्सनने 34 धावा देत बळी मिळवले। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।